का? कारण की या स्पर्धेमध्ये मागच्या वर्षी विनर्स आणि आता देखील तुम्ही क्वालिफायची मॅच खेळताय, म्हणजे ऑलमोस्ट पुन्हा एकदा ट्रॉफीच्या दारापर्यंत पोहोचत चाललेत. बजरंग बलीचा आशीर्वाद दुसरा काय नाही. नक्कीच खूप चांगली बाईट पाहायला मिळाली. जॉय इलेव्हन RCC पहारे संघाच्या कर्णधाराकडे आपण वळतोय. नाणेफेकीचा कौल हरलाय, सर्वप्रथमतः फिल्डिंग करायची आहे. 3 षटकांची मॅच. काय म्हणशील ओव्हरऑल या स्पर्धेला कशा प्रकारे एन्जॉय केलं आणि ही स्पर्धा कशी वाटते? एन्जॉय तर काहीच नाही, जसं गेम प्लॅन आहे तोच आम्ही चालू करतो. एकंदरीत जर बघितलं गेलं तर मागची मॅच देखील मैदानामध्ये मागच्या 2 मॅच तुम्ही खेळताना पाहिलं चांगल्या पद्धतीने झाल्या. बॅटिंग चांगली चालू होती, सुरळीत चाललंय आणि बॉलिंग देखील ॲज वेल आज खूप चांगली चालू आहे. सो या मॅचमध्ये प्रत्येक खेळाडूकडनं कशा प्रकारे एक्सपेक्टेशन्स असतील आणि कोणावरती जास्त विश्वास तुमचा असेल? पहिले तर बॉलरवर जास्त विश्वास आहे. बॅटमन तर आहे, अल्पेश आहे, अनिकेत आहे, अथर्व आहे, करण आहे. आणि काय म्हणशील क्वालिफायरच्या मॅचपर्यंत पोहोचलाय? नक्कीच आता पोहोचलोय तर क्वालिफाय व्हायचंच आहे 100%. नक्कीच शुभेच्छा देऊयात आपण दोन्ही संघांच्या कर्णधाराला. तर नाणेफेकीच्या कक्षाकडनं रिझल्ट आलाय. टीम मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर वॉन दी टॉस अँड दे सिलेक्टेड टू बॅट फर्स्ट आणि इन्व्हाइट केलं गेलंय बॉलिंग करण्यासाठी टीम जॉय इलेव्हन RCC पहारे संघाला. कुठेही जाऊ नका, आपण पाहत राहा जय बजरंग चषक 2024चं क्रिकेटचं हे दैदिप्यमान आयोजन. अगदी 2 मिनिटाचा ब्रेक घेऊयात आणि लगेचच आपण आजच्या दिवसातील अर्थात 4थ्या दिवसातील क्वालिफायरच्या मॅचकडे उतरणार आहोत. तदनंतर मी विनंती करेन टीम प्रकाश मोती धोंडावडवली बी संघ आणि NR बोरपाडा बी संघ या दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण पहिल्या सेमीफायनलसाठी रेडी राहायचं आहे आणि त्यानंतर आजच्या दिवसातील विनर टीम अर्थात क्वालिफाय झालेला संघ आणि टीम ई स्पोर्ट्स कवाड बी अशी सेकंड सेमीफायनल असेल. सो दोन्ही संघांची कर्णधार आपण रेडी राहा. यानंतर मॅच पाहायला मिळेल पहिली सेमीफायनलची, जिथे धोंडावडवली बीच्या विपक्षामध्ये NR बोरपाडा बी संघ असेल. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट. चला विनंती करतोय, चला बॅटर आपण पाठवून द्यायचंय. 2 मिनिटाची जी विश्रांती होती ती आली आहे, ते मात्र संपुष्टात. चला बॅटर टीम सूर्यानगर, विनंती असेल आपले बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. आणि या शेलार गावचं एक क्रिकेटवर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व. बार असोसिएशनच्या मॅच असल्यानंतर क्रिकेटवर जे व्यक्तिमत्व लेदर क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा बोलबाला सतत सोडवतात
गाजवताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्या पद्धतीनं पेशानं वकील आहेत पण क्रिकेटवर तितकाच नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि सातत्यानं आम्ही जेव्हा समालोचनासाठी पोहोचतो तेव्हा हे व्यक्तिमत्व आमच्यावर नितांत प्रेम करतात. आदरणीय ॲडव्होकेट हरिजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. मी हरिजी पाटील साहेबांना या मुख्य व्यासपीठावरून शाही सन्मान आयोजकांना करतो. जेव्हा केव्हा ही स्पर्धा असते तेव्हा त्या स्पर्धेला नितांत भेट देताना पाहायला मिळतात. ॲडव्होकेट हरेशजी पाटील सरांना या मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करावा. चालू असणाऱ्या मॅच मध्ये आजच्या दिवसामध्ये कोण नाव कोरणार याकरिता असणारी ही लढत आणि त्या लढती मध्ये अगदी या पहिल्या चेंडूवर घडतीये चूक. 4 धावा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर अतिशय चांगल्या पद्धतीने भलेही फलंदाज दोन्हीही दमले पण इथे मात्र 4 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 4 धावेने 4 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना सुरुवात दमदार झाली आहे. युवराज भगत आणि प्रणितजी भोईर लेट पण थेट उर्फ बाळाबाई इथे उपस्थित होत आहेत. वेलकम, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. कॉमेंट्री बॉक्समध्ये आता कृष्णाजी सुद्धा पोहोचलेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि एक्सपर्ट स्कोरर तेजसजी इथे जॉईन होत आहेत. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस थोडंसं बाजूला सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. आपण इथून मात्र पाहताय फेकी निर्धाव इथून मात्र पाहायला मिळते. डॉट बॉल इथून मात्र पाहायला मिळतोय. चेंडू संपुष्टात येत आहेत. इथे मात्र 2-4 चेंडूचा खेळ अजूनही राहतोय बाकी, अजूनही राहतोय. इथून मात्र शेष. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज तयार. पुढचा बॉल बिरकावून देत आहेत. त्यावेळेस दिली गेली आहे दिशा, फेकून दिलंय. सन्माननीय किरणजी चन्ने साहेबांच्या फ्लेक्सला सलामी देणारे हा स्ट्रोक षटकार. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. थँक्यू डीजे. षटकार आपण इथून मात्र पाहिलाय. या ट्रॉफीवर या जय बजरंग स्पोर्ट्स शेलार आयोजित जय बजरंग चषकमध्ये आपल्या टीमच्या नावाचा बोलबाला कायम राखण्यासाठी ही लढत आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. चांगला इशारा दर्शवला गेला क्षेत्ररक्षणाचा. आता मात्र जास्ती काही धावा मिळणार नाही आहेत. फक्त आणि फक्त 1 धाव इथून मात्र खर्च करून दिली जाईल. धावसंख्या 1 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचताना 11-11 या अंकावर धावफलक. चेंडू संपुष्टात येत आहेत. 4 धावसंख्या 11 या अंकावर धावफलक स्थिरावत असताना गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज. पुढचा बॉल मिस करतील. कमबॅक केलं या चेंडूवर असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे. चेंडू संपुष्टात येत आहेत. आत्तापर्यंत 5 धावसंख्या स्थिरावती 11. पियुष शेठ यांचं आगमन झालेलं. वेलकम पियुष शेठ, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला थोडीशी घाई करा. तदनंतर बोरपाडा टीमचे हिमांशू तांदळे इथे उपस्थित होत आहेत. काल कबड्डीची मॅच खेळून आलेत, आज क्रिकेट क्षेत्राच्या भूमिकेमध्ये. षटक संपलंय. क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय कीच ज्ञानाबाई स्मृती चषक तेजस पाटील जे सातत्यानं आयोजन करत असतात. याही वर्षी ज्ञानाबाई स्मृती चषक त्यांचं आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये पाहायला मिळेल. आणि ऑलवेज मिस यू ज्ञानाबाई हे स्लोगन त्यांचं आपल्याला सातत्यानं त्या स्पर्धेला पाहायला मिळतं.
बिग टुर्नामेंट बिग अचिव्हमेंट आपल्या सगळ्यांच्या भेटीला ज्ञानाबाई स्मृती चषक येत्या जानेवारी महिन्यामध्ये. पुढचा बॉल कोपे चेंडू हवेमध्ये, यावेळेस फटका कन्वर्ट गेला क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र तैनात, फेकी होईल. रनआउटची विकेट मिळते का, तर या स्पंसांचं हात आकाशाच्या दिशेनं आणि विकेट होईल पतन, परतावा लागेल तंबूच्या हस्त्याला. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार. थँक्यू सो मच डीजे. जय बजरंग स्पोर्ट्स शेलार आयोजित आपण पाहत आहे जय बजरंग चषक 2024-25 तरण आणि आजचा शेवटचा दिवस. पहिला दिवस जर का आपण बघितला तर दोंडा बडवली ब संघाने गाजवला. त्यानंतर जर का आपण विचार केला तर मिड स्पोर्ट्स कवाड ब संघाने हा दिवस गाजवताना आपण पाहिला. आणि तिसरा दिवस जर का बघितला कालचा दिवस, तर कालच्या दिवसामध्ये NR बोरपाडा ब संघाला क्वालिफाय होताना आपण पाहिलं. आजच्या दिवसामध्ये कोण होणार त्याकरिता ही चालू असणार लढत. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिलाय, पाठवलाय चेंडूला, पॉवरफुल देखना स्ट्रोक. कपिल चन्ने यांच्या स्वागतासाठी आलेला षटकार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा. त्या बात आहे जय बजरंग चषक, जय बजरंग चषक संपूर्ण या विभागामध्ये फक्त आणि फक्त जय बजरंग चषकची ही चर्चा आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते. षटकार पाहत आहे, धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 18 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक द्वितीय प्रगतीपथावर आणि 3 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ अजूनही शेष. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र तयार होतोय अनिकेत. षटक क्रमांक दुसऱ्यातील 4था चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता. पुढचा बॉल बेरकावतायत, यावेळेस दिशा दिली गेली आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे. हा चेंडू आता मात्र सन्माननीय किरणजी चन्ने साहेब आणि त्यांच्या समवेत दिनेश वारगडे यांच्या फ्लेक्स सलामी देणारा चौकार. आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा. थँक्यू सो मच डीजे. पॉवरफुल हिट इथे पाहायला मिळत आहे. धावसंख्या 22 या अंकावर धावफलक या चौकाराच्या बढतीनं जाऊन पोचताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. गरजेचं आहे जर का आपल्याला या संघामध्ये आपल्या या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं अस्तित्व टिकवायचं आहे, आपलं नाव टिकवायचं आहे, तर त्याच्याकरिता कुठल्याही पद्धतीने धावा येऊ द्या, अटॅक करून धावा घेणं गरजेचं होतं. आणि ते सध्या तरी आपण पाहत आहे. निर्धाव फेकी डॉट बॉल इथून मात्र पाहायला मिळतोय. चेंडू संपुष्टात येत आहेत. आत्तापर्यंत आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचत आहेत. दुसऱ्या षटकातील 5 आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती म्हणजे अर्थातच 22 या अंकावर धावफलक स्थिरावतीये. गोलंदाज तयार. पुढचा बॉल खेचून मारलाय, या चेंडूला शफल झालाय, बाजूला सरसावलाय आणि तदनंतर तकदीला केले गेलाय या चेंडूला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6. षटक क्रमांक द्वितीय इथून मात्र संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28-28. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार. क्या बात आहे. आपण इथून मात्र पाहताय स्ट्रोक कन्वर्ट झालाय. अंतिम चेंडूवरही इथून मात्र पॉवरफुल धावसंख्या षटकाराच्या बढतीने 28-28 या अंकावर. गतवर्षीचा विचार केला तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकवणारा हा संघ सूर्यानगर संघ मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र पुनश्च एकदा त्या प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवर आपलं नाव लौकिक कमवण्याकरिता, आपलं नाव कोरण्याकरिता सज्ज होत असताना त्या दिशेनं जाणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतात. पॉवरफुल स्ट्रोक कन्वर्ट करत आहेत, देखणे स्ट्रोक कन्वर्ट करतायत आणि स्वतःचं दम आणि खम दाखवणारे स्ट्रोक कन्वर्ट होताना पाहायला मिळतात.
चला बोरपाडा, त्याच्यानंतर धोंडा वडवली, तदनंतर मी स्पोर्ट्स कवाड ब जेवढेही संघ इथे उपस्थित झाले असतील सगळ्यात आधी आमच्या आयोजकांना आपण इथून मात्र रिपोर्टिंग करायचं आहे. आजच्या दिवसातील आजच्या शेड्यूलची ही शेवटची मॅच आपण पाहत आहे आजच्या शेड्यूलची. चला घाई करा. जॉय 11 RCC पहारे, विनंती असेल घाई करणं इथून मात्र तुम्हाला बंधनकारक आहे. तिसरं षटक हाताळण्याकरिता आमंत्रित केले गेले, करण आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 गोलंदाज सय्यार. पहिलाच बॉल करणचा आपण पाहत आहे. स्वतःच्या फॉलो थ्रूला सोडून थोडंसं बाजूला जाऊन क्षेत्ररक्षण करताना इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहत आहे. तोपर्यंत एक धाव कन्वर्ट केली जाईल. धावफलक 29-29 या अंकावर धावफलक. 29 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. चला जॉय 11 RCC पहारे, आपण वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताय. वेळ खूप सारी इथून मात्र खर्च होती आहे, या गोष्टीची नोंद घ्या. धाव मिळती आहे एक बाईच स्वरूपातली. आदरणीय सन्मान्य केतन दादा घरत इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपणास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम केतन दादा घरत, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. उर्फ काका इथे उपस्थित होत आहेत. या आमच्यापर्यंत माहिती पोहोचते तशी. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल या व्यास उडवला गेलाय, दिली गेली आहे दिशा बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू ट्रॅव्हल होईल. सध्या तरी ब्रेक लावला जातोय मोठ्या स्ट्रोकला, मोठ्या फटक्यांना मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत जर का आपण विचार केला तर तदनंतर कवाड अंबाडी असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय संतोषजी गुरव साहेब इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपणासही विनंती करतोय साहेब आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. धोंडा वडवली संघ जर का आपण इथे उपस्थित झाला असेल तर कॉमेंट्री बॉक्सशी आपण संपर्क साधायचा आहे. धोंडा वडवली संघ. आणि इथे मात्र विकेट मितीया परतावं लागेल तंबूच्या असल्याला. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार. फलंदाज बाद होताना आपण पाहिलंय. चला जमू नका. आणि बॅटर आपणास सुद्धा विनंती असेल थोडंसं क्विकली फास्टली इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण प्रवेश इथून मात्र करायचा आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 31-31. येणारे 2 चेंडू मॅचचं भवितव्य इथून मात्र दर्शवत असताना किती धावांचं आव्हान इथून मात्र दिलं जाईल येणाऱ्या या 2 चेंडूंवर आपल्याला पाहायला मिळेल. चला टीम जॉय 11 RCC पहारे, कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग नको आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. असोसिएशनचे अध्यक्ष संतोषजी गुरव इथे उपस्थित होत आहेत. विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत जय बजरंग चषक 2024-25 मध्ये. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये भूपेश दाखल होत असताना रनअपमध्ये मिस्टेक, कदाचित चेंडूला थांबा दर्शवला गेलाय. डेड बॉलचा इशारा पंचही आमच्यापर्यंत इथे मात्र दर्शवत आहेत. नेक्स्ट मॅच जी कुठली आपल्या भेटीला येईल ते आम्ही तुमच्यापर्यंत काही क्षणातच पोचवू. ओहो हो, या अभ्यास आपण इथून मात्र पाहत आहे वेगानं चेंडू निघालाय. वाईटची रेषा जर का आपण पाहिली तर ती न ओलांडता अगदी परफेक्टली निघालाय. चांगला टप्पा मैदानाच्या आतमध्ये आपण या चेंडूचा पाहिला. चेंडू संपतायत 5, धावसंख्या 31. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही शेष. गोलंदाज तयार.
पाचशी कडा आपण पाहिली सेफ आहे. एकच धाव मिळेल. षटक संपेल क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32 विजयाकरिता 33 धावसंख्येचं आव्हान समोर ठेवलंय. चला मी विनंती करतोय टीम जॉय 11 RCC आपली जबाबदारी सांभाळून भूमिका निभावत असतात. ट्रॉफी आम्हाला पदक क्रमांकाचे ट्रॉफी स्वर्गीय रविकांत समारंभ भोई यांच्या स्नेहार्थ तुम्हाला तरट रविकांत भोई यांच्याकडून मिळाले. जय बजरंग स्पोर्ट्स मागील 4 वर्षांपासून सातत्याने गाव परिसरात सामाजिक काम करत आहेत. ते कामे पुढीलप्रमाणे आरोग्य शिबिराच्या माध्यमातून 3500हून अधिक लोकांची तपासणी करून 147 लोकांचे मोतीबिंदू व 22 लोकांचे इतर मोफत ऑपरेशन जिजाऊ संस्थेच्या सहकार्याने करण्यात आले. 759हून अधिक लोकांना चष्मे वाटप करण्यात आले. प्रत्येक वर्षी परिसरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना मोफत वयवाटप उपक्रम जय बजरंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून राबविले जातात. आम्हाला मिळाली Smash kanan kiri, bola meluncur kencang, gerak mode lincah, jangan sampai kalah, atur serangan sampai musuh kalah. स्वर्गीय गणेश अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ Oh yeah, smash kencang, shuttlecock terbang, di arena gue harus menang, fokus tajam, jangan sampai meleset, buat lawan merasa tertetet. बॅडमिंटन आणि प्रणयजी भोईर यांच्याकडून मिळाले. पाणी व्यवस्था अक्षरा चिर वॉटर प्रोपरायटर अल्पेश अभिमन्यू वारगडे यांच्याकडून आम्हाला इथे मात्र मिळालं आहे. टॉस बॉक्स जर का बघितलं माजी चेअरमॅन शारदा विद्यालय शेलार श्री रघुनाथ त्रिंबक भोईर साहेब यांच्याकडून आम्हाला मिळाले. खेळाडू कक्ष मान्यता वॉटर सप्लायर्स प्रोपरायटर दिनेश सुरेश वारगडे यांच्याकडून आम्हाला मिळालं आहे. त्यानंतर खेळाडू कक्ष स्वर्गीय यशवंत किशन भोईर यांच्या स्मरणार्थ योगेश यशवंत भोईर व निकेश यशवंत भोईर यांच्याकडून आम्हाला मिळाले. पाणी बॉटल व्यवस्था पिंटूजी वाळंज आणि रमेशजी वाळंज यांच्याकडून आम्हाला पाणी व्यवस्था आणि चौथ्या दिवसाच्या जेवणाची व्यवस्था त्यांच्याकडून राहिली आहे. नाश्त्याचा विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये आम्हाला राहुल वडापाव राहुल सतन भोईर यांच्याकडून नाश्ता इथे मात्र मिळाला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये जय हनुमान इडली डोसा सेंटर बाळू माने यांच्याकडून आणि तिसऱ्या आणि चौथ्या दिवशीसुद्धा राहुल वडापाव यांच्याकडून आम्हाला इथे मात्र वडापावची आणि नाश्त्याची व्यवस्था झाली आहे. त्याबद्दल आम्ही चौथ्या दिवसाची झाली आहे त्याबद्दल त्यांचे आम्ही मनपूर्वक ऋणी आहोत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण तब्बल 32 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात विजयाकरिता 33 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र विजयाकरिता भासते. प्रथमतः सूर्यनगर संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवर इथे मात्र आमंत्रित केलं जाईल. संकेतला आणले गेले सलामीची जोडी मैदानाच्या अनिकेत आणि अनिकेतचा पहिलाच बॉल यावेळेस इथे मात्र उडवला गेलाय. झेल आहे इथे मात्र संधी विकेट सोईल पतन परतावा लागेल यावेळेस तंबूच्या आसऱ्याला. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग स्पोर्ट शेलार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर झेलबाच्या स्वरूपात परतावा लागला. इथून मात्र तंबूच्या आसऱ्याला संकेतनं पहिल्या चेंडूवर चांगल्या गोलंदाजीचे संकेत सध्या तरी द्यायला सुरुवात केली आहे. फलंदाजी करत असताना सूर्यनगर संघाची अटॅकिंग बॅटिंग आपण पाहिली आहे. पाहूयात अटॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळेल का पहिल्या चेंडूवर. तर त्या पद्धतीचं चित्र सध्या तरी स्पष्ट होताना पाहायला मिळालंय.
जॉय 11 RCC पहारे कुठल्या पद्धतीनं परिश्रम करताना पाहायला मिळेल. याही वेळेला दांडी दांडी गुल करणारा हा चेंडू विकेट सोबत फर्निचर उद्ध्वस्त. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. क्या बात आहे. सध्या तर इथे मात्र अटॅक करायला केली गेली गोलंदाजीच्या मार्फत इथे मात्र सुरुवात. अनेक सिनियर कॉमेंटेटर्सला आपण इथून मात्र ऐकलंय अटॅक इज द बेस्ट वेपन इन टेनिस क्रिकेट. मग तो गोलंदाजी मार्फत करा अथवा फलंदाजी मार्फत करा. सध्या तरी सूर्यानगर संघाचा विचार केला. फलंदाजी मार्फत इथे मात्र अटॅक केलाय. गोलंदाजी मार्फत ही अटॅक सध्या तरी पाहायला मिळतोय. कॉमेंट्री बॉक्स थोडंसं खाली करा ही नम्रतेची विनंती इथून मात्र असणार आहे. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडी शांतता राहील या गोष्टीचे पण घ्या नोंद. सलग 2 चेंडू आणि 2 विकेट इथून मात्र जाताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपण इथून मात्र पाहत आहे बॉलर ऑन हॅट्रिक. इथून मात्र असं म्हणायला हरकत नाही आहे. गोलंदाज इथून मात्र हॅट्रिक साधेल का? गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज संकेत तयार. पुढचा बॉल गॅप मधून चेंडूवर ट्रॅव्हल केले गेले. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मधून क्षेत्ररक्षक आहे का? नाही आहे त्या क्षेत्रामध्ये. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय चौकार. 4. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. चला धोंडावडवली संघ जर का आपण इथपर्यंत पोहोचला असाल तर रिपोर्टिंग करायचंय. टीम धोंडावडवली संघ आम्ही आपणास विनंती करतोय आम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. चौकार पाहायला मिळालाय अगदी पहिल्या षटकाच्या 3ऱ्या चेंडूवर सध्या तरी खातं खुल्लं करत असताना जॉय 11 RCC पहारे संघ. गोलंदाज तयार. पुढचा बॉल भिरकावून देत आहेत. यावेळेस अक्रॉस द लाईन हा फटका ऑन साईडला फटका कन्वर्ट केला गेलाय. सिंगल मिळते. डबलच्या प्रयत्नामध्ये होतील का 2 धावा इथून मात्र पूर्ण? तर यस डेफिनेटली इथून मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत असताना धावफलक 2 धावेच्या बढतीनं पुढे सरसावतं. ते म्हणजे 6 या अंकावर धावफलक चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 4 धावसंख्या 2/6 या अंकावर 33 धावसंख्येचं आव्हान करायचं इथून मात्र पार. संकेत इथून मात्र सज्ज होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज तयार. पुढचा बॉल भिरकावून देत आहेत. उडवले गेले. दिली गेली दिशा. हा ही चेंडू चाललाय सरळ बाउंड्रीच्या पलीकडे. जय बजरंग चषक ब्रँडेड षटकार 6. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग. षटकार आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाला आणि या षटकारानं धावसंख्या 12 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय. पॉवरफुल स्ट्रोक कन्वर्ट करणं गरजेचं आहे. यावेळेस आपण पाहताय अपील तर झालाय पण एक धाव आहे इथून मात्र महत्वाची लेग बाईजच्या स्वरूपात 1 धाव इथून मात्र मिळते. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला 13 या अंकावर. सचिनजी भोईर स्टार क्रिकेटर इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपणास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. आयोजकांची ती सूचना पोहोचली आहे. वेलकम सुस्वागतम सचिनजी भोईर साहेब. आपलं ही मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक पहिलं इथून मात्र संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 या अंकावर. 12 चेंडू आणि आता मात्र आवश्यकता असेल ती म्हणजे 20 या धावसंख्येची. 12 चेंडू विजयाकरिता 20 धावेची आवश्यकता. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि पेयवाहक जे काही आपण पोहोचताय थोडंसं त्वरित पोहोचा. तोपर्यंत थोडासा फावला वेळ एक देऊयात संधी डिक जॉकीला आणि परतूयात मॅचमध्ये.
आशीर्वादानं आयोजन दमदार बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर जय बजरंग स्पोर्ट शेलार जय बजरंग स्पोर्ट शेलार. चला घाई करा थोडीशी, चला पेव हक मैदान सोडा धावत. आम्हाला आयोजक त्या पद्धतीने प्रेशराईज करतायत. आम्ही एक माध्यम आहोत, आम्ही फक्त ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. षटक क्रमांक पहिले संपले, धावा संख्या 13, 33 धावांचं आव्हान पार करायचं आणि विजयाकरिता आता मात्र 12 चेंडू आणि आता 10 इथे मात्र 20 धावा संख्येची आवश्यकता. 12 चेंडू 20 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार. पुढचा बॉल उडवला गेलाय, फाईन लेगच्या डोक्यावरून दिशा दिली गेली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र तैनात. पारीचा होईल अंत, परतावा लागेल इथून मात्र तंबूच्या आसऱ्याला. विकेटचं पतन. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर जय बजरंग स्पोर्ट शेलार जय बजरंग स्पोर्ट शेलार जय बजरंग स्पोर्ट शेलार जय बजरंग. इथे मात्र विकेट बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो, गडी बाद होताना पाहायला मिळतो हिमांशू, ज्याच्या बॅट मधून आपण षटकार चौकारांचे मोठे स्ट्रोक कन्वर्ट होताना आपण पाहिल्या. तो फलंदाज बाद होतोय, सोडावं लागलं त्याला. इथून मात्र मैदान. विकेटचं पतन. पहिल्या चेंडूवर शुभसंख्येत सध्या तरी ओमकारने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर दर्शवलेत. न्यू बॅटर अल्पेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहत आहे. अल्पेशवर जिम्मेदारी असणार आहे आता मात्र टीम जॉय 11 RCC पहारे संघाची. पाहुयात जिम्मेदारीला साजेसं काम करताना पाहायला मिळतील की त्याच पद्धतीनं अटॅकिंग गोलंदाजी आता मात्र टीम सूर्यानगर संघाकडून पाहायला मिळेल. 11 चेंडू विजयाकरिता 20 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस फटक्यामध्ये थोडीशी ताकद कमी. कन्वर्ट करताना चूक कदाचित उद्भवली गेली असावी. सिंगलला पसंती दिली गेली आहे. एकच धाव इथून मात्र मिळते. धावसंख्या एकेरी धावेने जाऊन पोहोचताना 14 या अंकावर. विजयाकरिता 10 चेंडू आणि आता मात्र 19 धावसंख्येची आवश्यकता. नक्कीच आपण इथून मात्र पाहताय चेंडू संपुष्टात येत आहेत. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 10 चेंडूंचा खेळ शेष आहे. विजयाकरिता 19 धावसंख्येची आवश्यकता. टीम सूर्यानगर शेवटचा पुकार तुम्हाला इथून असणार आहे. क्षेत्ररक्षण आपण त्वरित सजवून घ्या ही नम्रतेची विनंती इथून मात्र असणार आहे. चला घाई करा, मॅचला आपण करायची त्वरित इथून मात्र सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज ओमकार तयार. षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता सज्ज. गोलंदाज तयार. पुढचा बॉल थोडंसं वेट केलं गेलं. फटका कन्व्हर्टर केला गेलाय. झेलला होती इथे मात्र संधी. ड्रॉप केला गेलाय झेल आणि त्याचा फायदा घेत धावा कन्वर्ट केल्या गेल्या. तिथे मात्र किती तर 2 धावा इथून मात्र मिळतील आणि 2 धावेने धावफलक धावा. धावफलक 16 या अंकावर. चांगला प्रयत्न होता धावा घेण्याची इथून मात्र आपण पाहत आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष. द्वितीय षटक प्रगतीपथावर. सूर्यानगर संघाचा मी आधी म्हटलं होतं की आधी विचार केला तर कदाचित प्रथम क्रमांकाचा पारितोषिक या स्पर्धेमध्ये त्यांनी घेतलं होतं. पुनश्च एकदा त्याचकरिता घोडदौड मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी इथून मात्र चालू आहे. पुढचा बॉल यावेळेस फेकून दिला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र करतोय चूक. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पाहायला मिळतो इथून मात्र चौकार 4.
बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय कार इथे मात्र कन्वर्ट होत धावसंख्या यस धावसंख्या 20-20 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू संपुष्टात येत आहेत आतापर्यंत 4 धावसंख्या 20. 13 धावसंख्येची आवश्यकता विजयाकरिता अजूनही वासी 8 चेंडू आणि विजयाकरिता 13 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. पुढचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत इथे दर्शवत आहेत. एक धाव अंकित होईल. धावसंख्या 21-21 या अंकावर अशा ना तशा सगळ्या स्वरूपात धावा येणं गरजेचं आहे आणि कदाचित तोच प्रयत्न RCC पहारे संघ जॉय 11 RCC पहारे संघाकडून होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीचा विचार करता एक गोलंदाजीचा ज्या पद्धतीनं गोलंदाजी होणं गरजेचं होतं अस्त्रशस्त्र संपूर्ण बाहेर काढून डिलिव्हरी होताना सध्या तरी या चेंडूंची पाहायला मिळते. चला या थोडंसं गेम करूयात आपण इथून मात्र स्पीडअप. अजूनही आपल्याला फायनलची मॅच खेळायची आहे तीही उजेडामध्ये. या गोष्टीची आपण नोंद घ्या. गोलंदाज तयार. ओहो यावेळेस फसवायचं होतं जणू बॅटरला. चला नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल धोंडा वडवली आणि त्याच्या विपक्षात NR बोरपाडा बी या दोन संघांमध्ये लढत होईल. बोथ टीम कॅप्टन्स आम्ही विनंती करतोय क्षणाचाही विलंब न करता आपण त्वरित टॉस बॉक्समध्ये इथे उपस्थित व्हायचं आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 22 नाही संपलेला अजून एक चेंडूचा खेळ शेष आहे. गोलंदाज तयार. निर्धाव फेकी डॉट बॉल. षटक संपलाय क्रमांक 2 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. करण ठाकरे करण कवाड 11-11 येथे उपस्थित होत आहेत. वेलकम करण आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. NR बोरपाडा बी संघाच्या कर्णधाराने आम्हाला टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग केलेलं आहे. टॉस बॉक्समध्ये ते उपस्थित आहेत. आम्ही धोंडावडवली संघाला विनंती करतोय आपण क्षणाचाही विलंब न करता त्वरित नाणेफेक कक्षामध्ये उपस्थित व्हायचंय. षटक क्रमांक 2 संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 म्हणजे विजयाकरिता आवश्यकता असेल ती म्हणजे 6 चेंडू आणि आता मात्र 6 चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता. चला टीम सूर्यानगर स्पीडअप करा. थोडासा खूप दिरंगाईने हा सामना जातोय आपल्यामुळं दुसऱ्या संघावर अन्याय होणार नाही आहे याची काळजी घेणं आपल्याला इथून मात्र गरजेचं असेल. धोंडावडवली संघाने सुद्धा इथे रिपोर्टिंग केलं आहे. NR बोरपाडा संघाने रिपोर्टिंग केलं आहे. जसं षटक संपेल तसं आपण नाणेफेक कक्षामध्ये त्वरित इथून मात्र जाऊयात. चला वॉर्मअप करा. तदनंतर मी सातत्याने पुकार दर्शवतोय. स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होतीये. बोलायला बरोबर वाटत नाहीये. खूप सारा टाइम वेस्ट करताय. आयोजक आम्हाला सातत्यानं त्या गोष्टीचा पुकार देण्याकरिता सांगतायत. आम्ही एक माध्यम आहोत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. खूप सारा टाइम इथे मात्र वेस्ट होतोय. द्या लक्ष. आपण फायनल दिवस आहे. आयोजकांचा विचार करणं आपल्याला इथून मात्र गरजेचं आहे. 2 ते 3 महिने आधीपासून आपल्यासाठी इतकं भव्य दिव्य आयोजन करतात. त्यामुळे विनंती असेल थोडंसं घाई करा. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. 6 चेंडू विजयाकरिता 11 धावांची आवश्यकता असताना पहिलाच बॉल इथे मात्र पाहायला मिळतो. इथून मात्र निर्धाव स्वरूपात या चेंडूच्या कदाचित शोधात होता म्हणून आधी इतकं वॉर्मअप करताना पाहायला मिळालं. इथून मात्र गोलंदाज
सूरज आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाला 5 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 11 धावसंख्येची आवश्यकता. एखादा मोठा फटका मॅच मध्ये ट्विस्ट. गोलंदाज तयार. पुढचा बॉल भिरकावून दिलाय, उडवले गेले चेंडूला. झेलला संधी की बाउंड्री लाईनच्या पलीकडे काय घडेल. हा चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स क्लिअर करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 4. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. थँक्यू. चौकाराच्या बढतीने धावसंख्या 26 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले. विजयाकरिता चेंडू शेष राहत आहेत. आता मात्र 4 आणि धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे 7 या धावसंख्येची. पुढचा बॉल भिरकावून दिलाय. सरळ बॅट न उडवलाय चेंडूला. दिली गेली दिशा सामन्याला. इथे मात्र कलाटणी लावणारा, सामन्याला वळण देणारा हा स्ट्रोक. पॉवरफुल स्ट्रोक. षटकार 6. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. षटकार आपण पाहिला आणि धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 32 या अंकावर शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शेष राहतोय आणि विजयाकरिता 1 धावसंख्येची आवश्यकता. विसरून चालणार नाहीये. ड्रेसिंग इज अ कंपल्सरी. 3 चेंडू जर का रोखले तर इथे मात्र विजयश्री होऊ शकतो गोलंदाजी करणारा संघ. काय घडेल काय बिघडेल येणारे हे 3 चेंडू इथे मात्र दर्शवतील. आणि याही वेळेत पॉवरफुल स्ट्रोक तर कन्वर्ट होतोय. चेंडू निघून जातोय. जॉय 11 RCC पहारे संघाचा विजयाचा फटका. विजयाचा शंख नाद करणारा हा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय. आम्ही जरूर तुमच्यापर्यंत पोहोचू. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून 100 पेक्षा अधिक युवकांनी